नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले उतम्या रखम्याला म्हणतो, होय गा, तुझ्यावर गण्यादा पायतान घेऊन उठला होता, खरं आहे? आता पुढे तुला कोण म्हणतंय? कोण बी म्हणू दे, तू काय ते खरं सांग. त्याच्या बरकुड्याच मोडाय लागत्यात. त्याला यंदाचा दसरा रुताय लागलाय, निरान पडलंय. पण का? त्याच्याकडं पायतान होतं नि तुझ्याकडं नव्हतं होय? मी होतोच की पुढचं बघाय. लय करू नये माणसानं, अति होतंय. पांडू म्हणाला. पैसे गोळा करायचं नाहीत, सरपंचाला विचारल्या बिगार. गावात काय करायचं नाही म्हणत्यात. हे असं असतंय बघ रखम्या. सरपंचाला विचारल्या बिगार गावातल्या बायकांनी बाळत बी व्हायचं नाही उद्या. पांडू म्हणाला. दे जलमल्यालं पैसं आणि सांग लोकांना, सरपंचाला देवळाला रंग नको आहे. आपल्याला देव कवा द्या म्हणील तेव्हा देऊ. नामा अडचणीत आला. काल दिलेल्या पैशाचं काय? नि केरबाडोंब म्हणत होता. त्या मॅनेजरच्या पैशाचं काय? तसं विचारावं तर उगच लांबड लावणार. तो गप्पच बसला. दसरा आला. उतम्यानं देवळावर रात्रंदिवस स्पीकर ठेवला होता, पण रंगाचं काम झालेलं नव्हतं. पैसे देणारी नामूला विचारत होती. तो काहीतरी सांगून वेळ मारून नेत होता, पण केरबाडोंब भेटल त्यांना सांगत होता आणि पांडू सरपंचाला देवाला रंग नको म्हणून सांगत होता. केरबाडोंब सांगत असल्याला ते पांडूच्या कानावर गेलं. त्याचं नि बाळूडवंगाचं त्याला कसं काय कळालं म्हणून लागलं, पण सोसायटीच्या कार्यक्रमामुळं त्यांनी सावरून घेतलं. पांडूला सोसायटीसाठी बाळूचा उपयोग होणार होता. बाळूला आपल्या नोकरीसाठी पांडूचा उपयोग होता. आता तर त्याचा मॅनेजरवर उपकारच होता, त्यामुळे त्याला कोण विचारत नव्हतं आणि पांडूला त्याचा डवंग गल्ली, जगताप गल्ली, मुसलमानवाडा निम्मा यासाठी चांगलाच उपयोग होणार होता. हंबऱ्याचा यातच त्याला पांडूकडून काटा काढायचा होता. पांडू हळूहळू तयार होत होता. देवळावरचा स्पीकर ऐकून कान किटायची वेळ आली. आबाला दसरा आठवायला लागला. वाड्यामागं हिरीवर सारं गाव हांतरून पांघरून धुवायला यायचं. घरदार सारवून सुरवून लख्ख दिसायची. देवळात माणसांची रीग असायची. रातभर भजन कीर्तन, बायका गीतं म्हणायच्या. देऊळ कसं गजबजून जायचं. तेलवात म्हणून देवाला माघारी नाही आली तर कोण नाही कोणतरी तिच्या घरातलं यायचं. आता देवळात माणसं जात होती येत होती ती दर्शनापुरतीच. नवरात्र कर्याबायांनी पत्त्याचा डाव मांडला होता. बायका देवळात कोपऱ्याला बसून गावातला हंबऱ्याच्या भिशीचा राखुंडी बरोबर विषय घाशीत होत्या. नामू गुरव तेलाचं डबं घराकडं पळवत होता. गावातल्या पुढाऱ्यांचं लक्ष सोसायटीच्या इलेक्शनकडं होतं. साहेब्यानं आपट्याची कवळाभर पानं आणून ठेवली होती दसरा म्हणून, पण त्याचं पोरगं शाळेत शिपाई म्हणून लागल्यालं, विना अनुदानित. त्यानं तेही आणायचं नाही. ज्याचं त्यांनी आणावं असं सांगितलं होतं, पण त्यानं त्याला न कळता तेवढंच आणून ठेवलं होतं. कापलिंगाच्या देवळाकडून पालखी आल्याशिवाय सोनंच लुटायचं नव्हतं. पालखी गेली होती, पण गुरवच नि 4-2 माणसं. प्रत्येकानं नारळ दारातनंच कापलिंगाला दिला होता. पायवाटनं झाडातनं जायचं कुणी आणि उभा डोंगूर चढायचा कुणी? गावाला पडणारा पाऊस त्या डोंगरावरनं खाली उतरला तर पडायचा, पण माणसांना त्या देवाला जायचा कंटाळा यायचा.
मात्र 31 डिसेंबरला गावातलं घोळकच्या घोळकं तिथं जायचं. महाराष्ट्रात लिंगाची देवस्थानं थोडीच त्यातली ते एक होतं. त्याच्या मागं या दिवशी कोंबडी कापून मटण शिजायचं, दारूच्या बाटल्या फुटायच्या आणि मग चालू व्हायचं. देवळावर पत्रा घालाय पाहिजे, स्लॅब टाकाय पाहिजे. पुढच्या वर्षीच ती त्या दिवशीची चर्चा व्हायची. पिऊनच गाव सारं जमायला लागलं. पालखी अजून आली नव्हती. साहेबाच्या पोराकडून भांडून आज हनम्यानं आणि रखम्यानं बँजो घेतला होता. तो वाजत होता. लोक आपट्याच्या पानांचा ढीग बघून म्हणत होती, सोनं काय डोंगरात पिकलंच नाही वाटतं. पुढाऱ्यांनी चढवून ठेवल्याव कुठली बैती तरी कामं करत्यात. त्यांची कामं झालीत की बास. गावाची कामं गाव करील. आबा रवी आलेच होते. आप्पा आज जातीनं होता. मुसलमान मात्र प्रत्येक वर्षी असायची. आज कोणच दिसत नव्हती. पोलीस गाडी आली. सारीच बावरली. आपापसात चर्चा झाली. काय घडतंय आता आणि? फोन केला असेल पुढाऱ्यांनी. घडाय लागतंय कशाला? आता त्यासनी सांगाय लागत नाही. त्यांच्या यादीत गावं असत्यात, त्यात आमचं गाव असल. असल्या वेळी त्यासनी यायलाच लागतंय. आबाला ते वाक्य चांगलंच खटकलं. गाडी आप्पाला घेऊन वाड्याकडं गेली. मग पुढची गावं करायला गेली. तरी चर्चा चालूच होती. त्यांचं तरी काय चुकतंय? गेलं साली बघितलंसा नव्हं? कुठल्या गावानं सोनं लुटताना खून झाल्यालं आलं होतं पेपराला. आणि आमच्या इथं तरी पाडव्यात काय होणार होतं? उगच ते आपलं थांबलं म्हणून. पालखी आली. चर्चा थांबली. दिवस कापलिंगाच्या डोंगरावरनं खाली गेला. गुरुवानं देवळात जाऊन आरतीसाठी धूप घालून धुपारत आणली. आता बेंजो बंद करा गा, आरती करूया. पालखी गावभर फिरायची. तसा पाटलाचा संजा मोठ्यानं म्हणाला, वाजवा र वाजवा. पांडूच्या जवळच्या भावकीतला संजा, पण कधीच कुठं नसायचा. शिक्षणासाठी कोल्हापूरला होता. त्याला पांडू म्हणाला, आरती होऊ दे, मग बस वाजवीत. तसा संजा गप्प बसला नाही. तो पिऊनच होता. मग काय सांगतोस तू? माझी खायची केस. एवढ्या माणसात पांडूला असं म्हटल्यावर त्याच्या नाकाचा शेंडा फुगलाच. पण तोपर्यंत पांडू पाटलाचा पुतण्या उम्यानंच संजयची गळपट्टी धरली. तुझ्या बाची बघ जा म्हणून साऱ्या माणसांच्यात संजाला लोळवला. तेवढ्यात संजयच्या भावानं बी बाण उम्याला खाली घातला. आरती आणि बँजोही थांबला. सारीच पळायला लागली. कोण कुणालाच सोडवायला गेली नाहीत. आरती व्हायच्या आधीच सोनं लुटलं होतं. संजयच्या घरातली माणसं, पांडूच्या घरातली, आप्पा आणि आबा तेवढीच देवळामोरं होती. नामागुरव लगेच पंजाच्या शेवटात पालखीतलं देव घेऊन देवळात गेला होता. आप्पाला काय बोलावं तेच कळना. आबा पारच माणसं पांगल्यागत झाला होता. पांडूनं उम्याला गप्प केला. संजाला आप्पानं धरला. ते काय तोंडाला येईल ते बडबडत होतं. पांड्या, लक्षात ठेव, तुला उजडू देत नाही आता. झवण्या, माझं पैसे घेऊन पुतण्याला नोकरी लावलीस व्हय? पैनी पै तुझ्या मागणं नाही पाडली तर पाटलाचं बी सांगत नाही. त्याला आप्पानं त्याच्या घराकडं गोड बोलून घालवला. पण संजयच्या बोलण्यावरनं आप्पाच्या डोक्यात एक गोष्ट आली. संजय का पेटलाय ती? पांडू संजयच्या बाला म्हणत होता, तुझ्या पोराची लय वाढल्यात, वस्तारा आणून देतो, मसरं बोडायचा. तो गप्प बसला. सारं थंड झालं. माणसं ठराविकच जमली. जीव मुठीत घेतल्यागत मुठीतली आपट्याचं पान देवाला वाहिलं. आबा
देवाच्या दारात तरी व्यवस्थित माणसागत माणसांनी वागावं. शानी सवरती माणसं बी खुळ्यागत करायला लागल्यात. गावात ह्यासाठीच पोलीस गाडी पाहिजेच. काय मिळवलंय गावानं? एवढ्याव तरी वळकावं. रोज उठून तोंड बघणारी माणसं त्याच तोंडानं वाईट वंगाळ बोलत्यात. पांडू रागातच देवाला सोनं वाहून थेट घराकडं गेला. आबाच्या जवळून रवी कधीच गेला होता. आप्पा गुरुवाला सांगून पालखी काढायच्या नादात गुंतला. केरबाडोंब आला. त्याचा आप्पाला राग आलेला. तरी तो म्हणाला, गावात किती जणांचं चेअरमननं पैसे घेतल्यात ते एक शोधायचं कामच आहे. शोध पालखी एवढी देवळात आणून फिरवून. मग बघ. आप्पा रागातच बोलला तसा केरबा गप्प बसला. संध्याचा काय नेम नाही. तो कधी उठल नि काय करील सांगता येणार नाही. गावात सणावारची रीतच राहिली नाही. कारणं वेगळीच, पण भांडणाचं ठरलेलं. गावचा सण अगर एखादा कार्यक्रम त्यात उकरूनच काढायचं. संध्या उम्यासंगत शिकाय, पण उम्यानं शाळा बंद केली. 12वीपर्यंतच शिकलं. संध्या शिकाय म्हणून कोल्हापूरला गेला. त्याच्या घरातल्यांनी पांडूला पैसे दिल्यालं. पांडूनं उम्याचं नि संध्याचं काम करतो म्हणून सांगितलं होतं. उम्याचं पैसं काम केल्यापासून संध्याचा बा त्याला गाठत होता, पण पांडू टोलवाटोलवी करत होता. संध्याला संधीच पाहिजे होती. पालखी संग आबा आप्पा केरबाडोंब फिरत होती. आबाला गण्यागुरव म्हणाला होता, कशाला फिरताय? फिरू देत की एकटंच. लई नाम्याला पुळका येतोय पांडूचा. मग का घराकडं गेलाय? आबाला ते पटलं नव्हतं. आप्पा गावचा सरपंच म्हणून फिरत होता. फिरता फिरता आबा साऱ्या गावातनं सोनं वाटत होता. रवीला सोनं वाटायला सांगून प्रत्येकाचं दर्शन घ्यायला सांगितलं होतं. तो त्याच्या मागनं फिरत तेच करत होता. आप्पाचं लक्ष कुठंच लागत नव्हतं. उम्याला नि संध्याला त्यांच्या घरातल्यांनी कोंडूनच ठेवली होती. बेंजो कोकलत होता. माणसं चालता चालता ढकलत होती. आबा त्यांना सोनं द्यायला गेला की ती लांब सरकत होती. त्याच्या लक्षात येत होतं, हीच माणसं दसऱ्यात पालखीपुढं दांडपट्टा लेझीम खेळणारी. आज पिऊन फुललं. त्यांना रस्त्यानं चालायला जमना. पालखी पुढं गेली. आबा सोनं वाटत मागं मागं राहिला. डवंग गल्लीनं पालखी खाली आली तसा नाम्या गुरव म्हणाला, घ्या बंगल्याकडं. आप्पा तिथंच थांबला. मागच्या वर्षी पांडूनं आपल्याकडं पालखी आणली नाही म्हणून गण्या गुरुवासंग भांडण केलं होतं. आता गावंदरीला 5-10 घरं झाली याच वर्षी आणि 10-5 होणार. जाऊ दे, देव साऱ्यांचाच. पण आप्पासंग आलेली माणसं म्हणायला लागली, ही अशा प्रथा पाडत्यात नवीनच. देवासाठी माणूस का माणसासाठी देव? ज्याला गरज वाटतीया त्यानं यावं देवाकडं. आप्पा गप्पच होता. पालखी देवळात आली. पालखी संग 10-20 माणसं होती. ती पण पांगली. आप्पा वाड्याकडं आला. गावात कार्यक्रमच नको वाटायला लागलाय. किती उत्साह असायचा, सारंच ढगात गेलं. आबा पांडूच्या बंगल्यात गेला. तिथं रखम्या, बाळ्या डवंग, आप्पा डवंग, उत्म्या गुरव होता. सारीच आबाकडं बघून गडबडली. आबानं साऱ्यांना सोनं दिलं. रवी थेट घरात आत गेला. पांडूच्या पोरगीला नि त्याच्या बायकोला सोनं देऊन तो आला. पांडूला सारंच कसं तरी वाटत होतं. बाळू डवंगाला अचाटच वाटत होतं. आबा पांडूच्यात गेलेली बातमी लगेच गावभर झाली. गावात चर्चा सुरू झाली. ही सारी एकच आतनं, तुम्ही आणि आम्हीच वाईट. आबाचा डाव आहे.
पांडूला सोसायटीतनं गोड बोलून काढायचा. आप्पाच्या राजकारणासाठी आबा करतोय. पांडू ओळखायचा राहतोय होय. त्यो आधी किती तयारीचा. चहापाणी झालं. पांडूच्या बायकोनं जेवून जावा म्हणून सांगितलं म्हणली असल खरं पहिल्यागत. पांडू पाटील हिंगलतोय होय ह्यासनी. पर हे काय पावळणीचं पाणी आड्याकडं आणल्यागत झालं. मग गळतं लागायचंच की. आता पांडू आबाकडं आला असता तर चाललं असतं. आबा यायच्या अगोदर आप्पाकडं काही जण आलीत. केरबाडोंब आबा पहिल्या चालीवर जात्यात खरं. गावभर लगीच बोंब उसळलीया. आबा बंगल्यातनं बाहेर पडला नि बाळ्या डवंग पांडूला म्हणालाच, चेअरमन गावात लोक आता बोंबलत असतील. माझं काही नाही, मी इथं होतो. आता मी काय बोलवाय गेलतो. दुसरं काही नाही. आबा आप्पासाठीच सारं करतोय. उगत साऱ्यांच्या मोहरं कावायचं नाटक असतंय. पांडूला वाटायला लागलं बाळू म्हणतोय ते खरंच आहे. पोरासाठीच आबा माझ्यासंग गोड गोड बोलल. असंच गोड बोलून आपल्या वडिलाला आबानं मागणं फिरवला. गाव अजून तेच खोटं असलं तरी खरंच मानतंय. जुनी माणसं तरी तोंडातनं एक शब्द त्यांच्यापुढं काढत नाहीत. पांडूच्या डोक्यातनं आबाचा विषय गेला नि संज्याचा आला. या गोष्टीपेक्षा संज्यासंग भांडण झाल्यालं ते नको होतं. जवळची भावकी ते आता गावभर बोंबलणार पैसे घेतल्यात म्हणून. त्यांचंही काही नाही. त्याला काय पुरावा आहे. पण सोसायटीचा हिसका बसायचा. त्या घरात 50 शेअर्स सगळ्या भावाभावांचं मिळून. आमच्या उम्यालाच अक्कल नाही. तसा पांडू म्हणाला, बाळू त्या आबाचं सोड पर संज्याचं बघ. आमच्या उम्याला रांडच्याला अक्कलच नाही. वेळ कुठली म्हणाला काहीतरी, नाहीतर ते पिऊनच होतं. माणसाने त्याच्याकडे किती लक्ष दिलं असतं. तुझाच रेडा गाबना म्हणायचा. ते त्यानं धरली गचुंडी. तशी आली ती सारीच घरातली. मी नसतो तर उम्याचा बुकनाच करीत होती सगळी. तुमच्या घरातली कुठं गेलती. ती अशा वेळी जाग्यावर असत्यातच कधी. ससा गेल्यावर म्हणायचं त्याला आम्ही सोडणारच नव्हतो. खरं संजा असं कसं भयाकल्यागत वागलं. पांडू म्हणाला नि बाळूच्या लक्षात आलं. पाहुण्याच्या काठीनं द्यावा तडाका. उगच तुम्ही म्हणचेला संजा सुट्टीला आलंय तसं हंबऱ्याच्या संगतीत हाय. त्यानंच त्याला काड्या घातल्या असतील. पांडू तेच ऐकत राहिला. कसं काय इतके दिवस तुमच्याजवळ ठेवलंसा त्याला. आप्पानं आत टाकलं तवाच तिकडंच ठेवायचं ते सोडवलीसा. मी एवढा सुरूच्या घरात जातोय. खरं सोनं वाटाय तिकडं आज गेलो नाही. त्याचा काही नेम. घटकत इकडचं तिकडं करून टाकील. नाहीतर संजा एवढा तुमच्या मोहरनी गावाच्या देखत. छे बोलणारच नाही. पांडूला आपण गेलेली गोष्टी काय काढून उपयोग असं वाटायला लागलं. आता काय बाळू डवंगाचंच बरोबर आहे. हंबऱ्याला चांगलंच पिचकटाय लागतंय. जवनं गणपतीतच मेलं असतं तर बरं झालं असतं. आबा जेवून माडीवर गेलतं. सारीच गप्प होती. आबाच्या डोक्यात राहून राहून विषय संज्याचा घोळत होता. रकमेच्या बाळ्यानं तंबाखू मळून तोंडात टाकलीने विषय काढला. माझ्यासारखा असता तर फाडला असता. आर किती वर्ष झाल्यात. 3 वर्ष झालीत. नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्यात. उम्याचं काम झाल्यावर राग येणार नाही. आणि गाव सारं त्यांच्या मागं नोकरी लाव पोराला म्हणून लागलंय. त्याच्या बुडक्यातली माणसं ही नवर संज्याचं घर. जाणार की नोकरी लाव म्हणून.
त्यांच्या बाची संस्था आहे वय. तू तरी काय सांगतोयस? चंदू अण्णाला राग आला. मग लावली नाही गा, डोंब म्हणाला. आता तिची बोंबळ अशी हाय आम्हाला काय ठावं, गुरव म्हणाला. हंबऱ्या, किती पैसे तुला काय माहीत आहेत का? तुझ्या संग ते असायचं संज्या, आप्पा म्हणाला. 50,000 रुपये. त्यावेळी त्यांनी फणस टेकावरचं निम्म रान इकलं नाही वय, आप्पा डवंगाला. हंबऱ्या सांगू लागला. धन्यवाद. अशाच कथा नवीन नवीन रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.